बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांना डावलणाऱ्या बहुजनांचा इशारा, माफी नाही तर संघर्ष। संविधानाच्या जन्मदिनीच संविधानाचा घात, बाबासाहेबांचा अपमान सहन नाही। बाबासाहेबांचा विचार म्हणजे देशद्रोह। इस्लामपुरात संतप्त भीमसैनिकांचा गर्जनानाद। प्रजासत्ताक दिनी भाषण की अपमान, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने बहुजनांचा संताप उसळला। संविधानाशिवाय सत्ता नाही, बाबासाहेबांशिवाय प्रजासत्ताक नाही। मंत्रिपदाची खुर्ची मोठी पण संविधानाची जाणीव शून्य। तीव्र निषेध, बाबासाहेबांना नाकारणारी व्यवस्था उलथवून टाकू, रस्त्यावर उतरायचा इशारा। प्रजासत्ताक दिनीच आंबेडकरी विचारांवर घाला, भीमसैनिकांचा संघर्ष अटळ। बाबासाहेबांचे नाव टाळणे म्हणजे बहुजनांच्या अस्मितेवर घाव, माफी मागा नाहीतर आंदोलन पेटेल। इस्लामपुरात शासनाला थेट अल्टिमेटम, प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचे नाव न घेण्याचा तीव्र निषेध, तहसीलदारांना निवेदन सादर। इस्लामपूर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाषण करणे म्हणजे थेट संविधानाचा आणि लोकशाही मूल्याचा अपमान आहे, असा घणाघाती आरोप करत रिपब्लिकन सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला। दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथे झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने दलित, वंचित, बहुजन व संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत। या पार्श्वभूमीवर विविध संघटनांच्या वतीने इस्लामपूर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। प्रजासत्ताक दिन हा भारताची राज्यघटना अंमलात आलेला ऐतिहासिक दिवस असून अशा दिवशी बाबासाहेबांचा उल्लेख टाळणे म्हणजे संविधानालाच दुय्यम लेखणे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मंत्रिपदासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी असंवेदनशीलता अपेक्षित नसल्याचेही संघटनांनी स्पष्ट शब्दात सांगितले। या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून श्री गिरीश महाजन यांनी तात्काळ सार्वजनिक जाहीर माफी मागावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। तसेच भविष्यात सर्व शासकीय राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये संविधानिक शिष्टाचाराचे काटेकोर पालन करण्यात यावे अशीही जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली। राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास संविधानप्रेमी संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या निवेदनावर रिपब्लिकन सेना, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना, बळीराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि या देशाचे राष्ट्रनिर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तयार केलं, ते संविधान आपलं 26 जानेवारी 1950ला लागू झालं। त्यामुळे आपण प्रजेला ते बहाल करण्यात आलं आणि काल प्रजासत्ताक दिन सगळ्या देशभर साजरा होत असताना नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचे एक मंत्री आहेत, त्यांनी काल आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांचा उल्लेख केला। आम्हाला हे सुद्धा आमचे महामानवच आहेत, ते राजे आहेत, परंतु त्याच्याबरोबर यांनी संविधान त्या देशाला दिलं आणि संविधान कालच्या दिवशी लागू झालं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साधा नामोल्लेखी त्यांनी नाव घेण्याचं टाळलं आणि याचा जाब विचारण्यासाठी आमची एक बौद्ध समाजातील भगिनी जाधव म्हणून भगिनी होती, त्या महिलेनं त्यांना खरा जाब विचारला तर पोलिसांनी उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीला आम्ही इशारा देतो की जर त्या आमच्या भगिनीवर कुठला गुन्हा दाखल झाला, तिने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही आज तिला नजर कैदेत ठेवलेला आहे आणि त्यामुळं एकच इशारा देतो, महाराष्ट्र पेटेल। गिरीश महाजनांना परत एकदा या सगळ्या भीमानवाल्यांचा आज परत एकदा इशारा आहे की आम्हाला रस्त्यावर यायला लावू नका। त्यामुळं जे काय प्रकरण आहे त्याच्यावर पडदा टाका, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने माफी मागू, तात्काळ माफी मागा, अन्यथा तुम्हाला आंबेडकरी जनता सहन करणार नाही, माफ करणार नाही, एवढाच इशारा देतो। त्याचंच आज निवेदन देण्यासाठी आपण आज इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात आज माननीय तहसीलदार साहेबांना सर्वपक्षीय निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, रिपब्लिकन सेना आहे, शेतकरी संघटना आहे, बळीराजा संघटना आहे, रयत क्रांती संघटना आहे,
स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षण आहे, त्या सगळ्यांच्या वतीनं आज गिरीश महाजनचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही सर्वपक्षीय निवेदन दिलेलं आहे. तरी त्याचं शासनानं गंभीर दखल घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अशासाठी आलेलो आहे की एका मिनिटामध्ये तुम्हाला माझी इथं व्यथा सांगतोय की राजकारण इलेक्शन राहिलं बाजूला, प्रत्येक पुढारी राजकारणात इलेक्शनात व्यस्त आहे नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये. परंतु ज्या नगरपालिका जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला उभा राहायचा मताधिकार ज्यांनी दिला ते आमचे बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काल TV प्रसारमाध्यमातून आम्ही बघितलं ते RSS आणि BJPचे मंत्री प्रमोद महाजन यांनी यांनी आमच्या बाबासाहेबांचा एक सेकंदसुद्धा उल्लेख केला नाही आणि त्यांनी झेंडा फडकवला, जो झेंडा बाबासाहेबांच्या संविधानातून तयार झालेला आहे. ज्या झेंडा फडकवायचा अधिकार आणि त्या महाजनाला आज महाराष्ट्रामध्ये बोलायचा अधिकार, ज्या महाजनानं मंत्र्यांची परीक्षा घेतली किंवा जी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्या शपथ घ्यायचा जो अधिकार आहे, संविधानाची शपथ घेऊन संविधानाचा अपमान महाजनाने केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटना, स्वाभिमानी असेल, रयत क्रांती असेल, बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, RPI, स्वाभिमानी, अखिल भारतीय स्वाभिमान संघटना, दलित महासंघ, आमचे सर्व रिपब्लिकन सेना, सर्व पक्षातील सर्व राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्या महाजन मामाचा धिक्कार करतोय आणि त्यांनी संविधानाची माफी मागावी, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी. अन्यथा आम्ही 4 ते 8 दिवसामध्ये महाजनांच्या पुतळ्याचं दहन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी चेष्टेवारी आणि राजकारणासाठी बाबासाहेबांचा वापर करू नये. बाबासाहेब हे कुठल्या पक्षाचे राजकारणाचे नाहीत, ते भारत देशाचे संविधान देणारे आहेत आणि त्यांचं संविधान देण्याचं रक्त आमच्या अंगामध्ये सळसळत आहे आणि आम्हाला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं महाजनाने आमच्या सर्व पक्षीय संघटनेची दखल घ्यावी. तर ह्याच्यापेक्षा 4 पटीनं लोक आम्ही रस्त्यावर येणार आणि महाजनाचा पुतळा जाणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. गिरीश महाजनचं करायचं काय? गिरीश महाजनचं करायचं काय? आता हा व्हिडिओ गेल्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासनाचं येणार की सरकारी कामात अडथळा, त्या इलेक्शनचा आचारसंहितेचं भंग, आमच्या 100 केस झाले, आमचं रगत सांडलं तरी आम्ही आमचा यो मुद्दा आणि त्या गिरीश महाजनांना माफी नाही मागितली तर आमचा यो मुद्दा 8 दिवस तसाच राहणार आणि गिरीश महाजनचा आम्ही पुतळा जाणार एवढं आपल्या मीडियावर सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.